मग ह्याच्यातलं माहीत नाही कोणाच्या वाक्यातून कोणत्या शब्दातून माझ्या मनामध्ये साठलेली जी जळमट आहे, ते कंदिलावरची काच आहे, ती पुसली जाणार आहे माहीत नाही. त्यासाठी माझी एक पाऊल आधी श्रवण चांगलं करूयात, चांगली पुस्तकं वाचूयात, चांगल्या लोकांच्या विचारात राहूयात. जिथे शक्य नाही तिथं दिवसभरात भेटणार आहेत ना अशी माणसं, नकारात्मक बोलणारी, वाईट बोलणारी, तिथे नळी फुंकलीच होणारे, ऐकायचं आणि सोडून द्यायचं. परत आपल्या जागेवरती त्या मनावरती प्रोग्राम व्हायसाठी सकाळचं ध्यान, त्या ध्यानात एकदा स्वदर्शन झालं की टी व्हीच्या खाली कशी पट्टी जाते ना, सुरुवातीला विचार येतील, डोळे बंद केल्यावर हजारो विचार येतील, ओके धन्यवाद, तिथं परत आला विचार गेला निघून, आला विचार गेला निघून. ही प्रक्रिया सुरू करत 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 एकदा 1000 विचार सुरुवातीला येतील, एक 15-20 दिवस त्याच्यानंतर 1000चे 800 होतील. सलग निरंतरता चालू ठेवली 500वर येतील, आणि निरंतर पद्धतीनं असं करत करत शून्यापर्यंत पोचायला वेळ लागत नाही. आणि मग सकाळी जसं चार्जर लावून आपण दिवसभर तो मोबाईल वापरतो, तसं सकाळी ते ध्यानाचं चार्जिंग करायचं आणि सजग व्हायचं, आणि दिवसभर त्या समाजात वावरताना, त्या प्रपंचात जाताना, मायेत वावरताना त्या पद्धतीने बाहेर पडायचं. मग चित्रपटातली वाक्यसुद्धा कधी कधी पलट तेरा ध्यान किधर आहे असं ऐकलं तरीसुद्धा वाक्य चित्रपटातलं येते, सिरियलमधलं येते, पण ते मला माझ्या अंतरंगात घेऊन जाते आणि मला स्थिर ठेवते. ह्याची जाणीव ज्या क्षणा होईल त्यावेळेस त्या मनावरती जे साठलेले एक एक डिलीट व्हायला सुरुवात होईल. अनंत आपल्याकडे ज्ञानमार्ग दिलेला आहे, भक्ती मार्ग दिलेला आहे, किती मार्ग आहेत, किती उपकार आहेत संतांचे आपल्याकडे. मग आपल्याला त्यातलं मला काय आज बरं वाटतंय, मला ठीक आहे नामस्मरणाने बरं वाटतंय का, नामस्मरण करूयात. भजन म्हणून बरं वाटतंय का, म्हणा नाचू कीर्तनाचे रंगी, चला त्यात आनंद आहे मला. पण मुद्दा आपल्याला माझ्या आत्मशोधाकडे जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत हा प्रपंचाचा बॅलन्स मला होणार नाही. कारण ते 11वं मन जे इंद्रिय आहे ते जोपर्यंत मन आहे तोपर्यंत त्याला काम पाहिजे आहे काहीतरी. ते नवीन नवीन रोज काम लावणार आहे, रोज भरकडत नेणार, ते उताराकडे पळवणार, नकारात्मक गोष्टीत अडकवणार, संगत अशी निर्माण करायला त्याला मजा करायची आहे ना, त्याला मज्जाच करायची त्या मनाला. मग त्या मनाला तू चुप्प बस, तुला मी नाही मध्ये येऊ देणार, हे सांगण्यासाठी तो जो दुसरा आत्मशोध आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि ते स्वतःला शोधणं, जोपर्यंत मी मला शोधत नाही आहे की मी काय केलं म्हणजे मी स्थितप्रज्ञ अवस्थेत राहू शकतो आहे,